नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आज जागतिक ग्राहक हक्क दिन आहे. खरेदी करायला कुणाला आवडत नाही आणि ज्या ज्या वस्तूंची आपण खरेदी करत असतो त्यावेळेला आपण ग्राहक असतो आणि ग्राहकाला राजा म्हटलं जातं. मग एक ग्राहक राजा म्हणून आपले हक्क कुठले आहेत, आपली कर्तव्य कुठली आहेत, कधी कधी फसवणुकीचे प्रसंग येतात त्यावेळेला दाद कशी मागायची, कुठे मागायची, या सगळ्याबद्दल आजच्या कार्यक्रमामध्ये आपण बोलणार आहोत. आजच्या कार्यक्रमाचा विषय काय आहे लवकरच बघून घेऊया. जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त आजचा आपला विशेष असा कार्यक्रम असणार आहे आणि या सगळ्याबद्दल माहिती देण्यासाठी दोन तज्ज्ञ आपल्याबरोबर आहेत. स्वागत करूया नरेंद्र कवडे सरांचं. सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत करते. सर सेवानिवृत्त IAS आहेत आणि राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग याचे सर सदस्य सुद्धा आहेत. त्यामुळे संपूर्णतः या विषयाची जी माहिती आहे, कायदा कशा पद्धतीने आपल्या बाजूने असतो किंवा कायद्यामध्ये कोणत्या कोणत्या तरतुदी आहेत, कशा प्रकारे मदत मिळू शकते, त्याचं प्रामुख्याने मार्गदर्शन आपल्याला सर करणार आहेत. आणि आपल्याबरोबर आहेत वसुंधरा देवधर मॅडम. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात तुमचंही मनापासून स्वागत करते. मुंबई ग्राहक पंचायताच्या ग्राहक शिक्षण विभाग प्रमुख आहेत मॅडम. एकंदरीत आपल्याला आपले हक्क आणि कर्तव्य माहीत असणं फार गरजेचं आहे. शिक्षण हे कोणत्याही वयामध्ये सुरू असतं, कोणासाठीही सुरू असतं. ग्राहक म्हणून आपण शिक्षित किंवा सुशिक्षित असणं किती गरजेचं आहे त्याच्याबद्दलची सगळी माहिती मॅडम आपल्याला देणार आहे. पुन्हा एकदा दोघांचं कार्यक्रमामध्ये स्वागत करते. आणि नक्कीच आपल्या प्रेक्षकांचे सुद्धा खूप प्रश्न असणार आहेत, कारण रोज आपण कुठल्या ना कुठल्या तरी अनुषंगाने ग्राहक असतो, नाही का? तर त्यांचे प्रश्न निश्चित असतील, आमच्यापर्यंत जरूर येऊ द्या. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 एसटीडी कोड आहे. मुंबई बाहेरून जी मंडळी फोन कॉल करणार आहेत त्यांच्यासाठी आणि मोबाईलच्या माध्यमातून जी संपर्क साधणार आहेत त्यांच्यासाठी. फोन कराल तेव्हा टीव्हीचा आवाज आपण पूर्णतः बंद ठेवणार आहोत, जेणेकरून तुमचे प्रश्न इथपर्यंत व्यवस्थित पोहोचतील. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आजचा जो आपला विषय आहे जागतिक ग्राहक हक्क दिन, त्या अनुषंगाने जर प्रश्न विचारलेत तर आपली चर्चा अधिकाधिक खुलत जाणार आहे. पहिलाच प्रश्न, आज जागतिक स्तरावर दिवस आजचा साजरा केला जातो किंवा पाळला जातो. मुळात त्याच्यामागचं कारण काय आहे आणि कधीपासून किंवा कोणत्या पार्श्वभूमीवर हा सुरू झाला? मॅडम काय सांगाल? 15 मार्च हा जागतिक ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा करावा ह्याचं औचित्य असं आहे की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन F. केनेडी यांनी 1962 साली निवडणूक पूर्व एक वचन दिलं होतं. अच्छा. की मी जर निवडून आलो तर तुम्हाला देशातल्या सगळ्या नागरिकांना, म्हणजे कारण प्रत्येक नागरिक हा ग्राहकच आहे. हो, बरोबर. त्यामुळे सगळ्या ग्राहकांना तुम्हाला योग्य प्रकारचे हक्क हे प्रदान केले जातील. बर. आणि मग निवडून आल्यानंतर 15 मार्च या दिवशी मुळात 4 हक्क ग्राहकांसाठी, अमेरिकेच्या म्हणजे त्या देशातल्या ग्राहकांसाठी, त्या नागरिकांसाठी हे त्या सिनेटमध्ये मंजूर करण्यात आले. आणि त्यानंतर जेव्हा अखिल जगाच्या पातळीवर विविध ग्राहक संघटना हळूहळू कार्यरत झाल्या आणि त्यांची एक अपेक्स संघटना म्हणजे शिखर संघटना आपण म्हणतो तशी जेव्हा तयार झाली, तेव्हा एकमताने असा निर्णय करण्यात आला की 15 मार्च हा जागतिक ग्राहक हक्क दिन म्हणून हा साजरा करण्यात यावा. आणि कन्झ्युमर्स इंटरनॅशनल ही जी संस्था आहे त्या संस्थेचे सदस्य
विविध देशांमधल्या ग्राहक संस्था असतात. बरोबर. जशी मुंबई ग्राहक पंचायत ही अनेक वर्ष ह्या संस्थेची म्हणजे अपेक्स संस्थेची, शिखर संस्थेची सदस्य आहे. इतकंच नव्हे तर गेली 4 वर्ष 2011 ते 15 त्या एक्झिक्युटिव्ह कमिटीवर काम करण्याचं भाग्य आणि संधी असं दोन्ही मुंबई ग्राहक पंचायतीला मिळालं. त्यामुळे या संस्थेचं काम हे किती दूर पोचलेलं आहे आणि ह्या जागतिक ग्राहक हक्क दिनासाठी जो विषय दिला जातो, दरवर्षी एक विषय दिला जातो, तो वर्षभर ह्या संस्थांनी सगळ्या ग्राहकांसाठी देश काल परिस्थितीनुसार राबवावा. आपण त्या विषयाकडे म्हणजे यावर्षीची थीम कोणती आहे त्याच्याकडे वळूया. पण आता जसं मॅडमने ही सगळी पार्श्वभूमी सांगितली की कशा पद्धतीने हा हक्क दिन साजरा केला किंवा सुरुवात झाली त्याची, कायद्याचं संरक्षण पूर्णतः मिळणं किंवा त्या अनुषंगाने सुद्धा याचा विचार झाला पाहिजे, याबद्दलचं साधारणतः ही मतं कधीपासून सुरू झाली? सर तुम्ही काय सांगाल याच्याबद्दल? आपल्या देशामध्ये भारतामध्ये पहिल्यांदा कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट 1986 हा 24 डिसेंबर 1986 रोजी संमत झाला. बरोबर आहे. देशात लागू पण करण्यात आला. हे छोटासा ऍक्ट आहे. जर आपण बघितलं ना 1986 मध्ये हा कायदा पारित झालेला आहे आणि संपूर्ण देशभर लागू आहे. आणि या कायद्याखाली नावच त्या कायद्याचं आहे की कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्ट म्हणजे ग्राहकाचा संरक्षण करणारा कायदा. आपण योग्य वेळेला स्लाइड्स सुद्धा त्याच्यामध्ये मध्ये बघणार आहोत. दाखवू शकू. तर या कायद्याचा कायदा पारित करण्याचा मुख्य उद्देश असा होता की जे ऑर्गनाइज सेक्टर्स आहेत म्हणजे संघटित क्षेत्र, उत्पादकांचे असो, व्यापाऱ्यांचे असो, पुरवठादार, सेवा पुरवठादारांचे असो, यांच्या म्हणजे शब्द हार्श वापरलेले आहेत की यांच्या एक्सप्लॉटेशन पासून ग्राहकाला मुक्त करण्यात यावं, रिलीफ मिळावी, या उद्देशाने कायदा संमत करण्यात आलेला होता. त्याचबरोबर दुसरं उद्दिष्ट असं होतं की वेगाने म्हणजे स्पीडी आणि अगदी सोप्या पद्धतीने आणि त्याचप्रमाणे कमी खर्चाच्या न्यायिक प्रक्रियेमध्ये न जडून जाता या 3 उद्देशांनी ग्राहकाला लवकरात लवकर न्याय कसा मिळेल यासाठी देखील दुसरं उद्दिष्ट होतं. आणि तिसरं असं होतं की ग्राहकाला असं एक हक्काचं व्यासपीठ हा कायदा येण्यापूर्वी नव्हतंच आपल्याकडे. सिव्हिल कोर्टामध्ये न्याय मागण्याची प्रक्रिया होतीच चालू, पण सिव्हिल कोर्टामध्ये असलेली कामाची पेंडन्सी, तिकडे असलेला त्यांच्याकडचा अधिभार विचारात घेऊन हे अर्धन्यायिक व्यवस्था राष्ट्रीय स्तरापासून ते जिल्हा स्तरापर्यंत स्थापित करण्यात आलेली आहे. म्हणजे सेपरेट विंग ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीने स्वतंत्रपणे स्थापन करण्यात आलेली. आपण कार्यक्रमातला पहिला फोन घेऊया. नाशिकहून प्रमोद आपल्याशी बोलतायत. प्रमोद वेदविख्यात, नमस्कार. नमस्कार. मी नाशिकहून बोलतो. मला असं विचारायचं होतं की मी नाशिकला एक पेपरचं नाव नाही तुम्हाला सांगत, पेपरमध्ये मी 50,000ची FD ठेवली होती. तर ते त्यांनी मला 12% आम्ही कॉन्ट्रॅक्ट झाल्यावर ऍडव्हान्स चेक वगैरे दिले. ते पैसे त्यांनी दिले पण निम्मेच मुद्दल दिलं मॅच्युरिटी झाल्यानंतर 3 वर्षानंतर. आणि आता पुढे फक्त ते निम्मे म्हणजे माझे 25,000 अडकून पुढे व्याजही देत नाही. ते पेपर आहे म्हणजे नाव नाही सांग. तर आता पुढे मला ह्या असं का तुमच्या ग्राहक मंचातर्फे किंवा नाशिकला असं काही कायदेशीररित्या मला काय करावं लागेल असं मार्गदर्शन करू काय सांगाल सर? तर आपण जी ठेवी ठेवलेली आहे बँकेत ठेवली का पतपेढीमध्ये ठेवली, जरा थोडंसं क्लॅरिफिकेशन पाहिजे. नंबर 1, ते जरी असलं तरी जी मुद्दल आपलं होतं त्या मुद्दलासहित मुद्दलासहित व्याज वापस करणं गरजेचं आहे. जेव्हा टेन्युअर संपला FDचा त्यावेळेला जर देत नसतील तर नक्कीच त्याच्यामध्ये सेवेमध्ये त्रुटी निर्माण झालेली आहे आणि ही सेवेची त्रुटी दूर करण्यासाठी जर आपण 20 लाखापर्यंतचा क्लेम असेल तर जिल्हा ग्राहक मंचामध्ये आपण तक्रार दाखल करू शकता. 20 लाखाच्या वर आणि 1 कोटीपर्यंत जर असेल तर तो राज्य आयोगामध्ये दाखल करू शकता. बरं. पण त्याच्यासाठी त्यांना पेपर्स वगैरे काय सबमिट करावे लागतील? पेपर्स त्यांची जी FD त्यांच्या ताब्यात असतील त्याच्या कॉपीज त्यांनी द्याव्यात. एक साधी तक्रार त्यांनी लिहून द्यावी आणि तक्रारीला त्यांनी स्वतःचं व्हेरिफिकेशन आणि स्वतःच सही केलेलं ऍफिडेव्हिट लागेल त्याच्यामध्ये. बस एवढ्या बेसिक जाऊ शकता. फक्त त्या अमाउंटवर आहे की जिल्हा आयोगाकडे जायचं का राज्य, ज्याला आपण पेक्युनरी ज्युरिडिक्शन म्हणतो की ते जिल्ह्यात बघायचं का तुम्हाला राज्य आयोगात जायचं किंवा नॅशनल आयोगात जायचं, हे ते मर्यादा तुमच्या क्लेमवरती ठरणार आहे. मॅडम तुम्ही मगाशी म्हणत होतात की या वर्षाचे म्हणजे प्रत्येक वर्षी एका कुठल्या तरी विषयाशी जोडून काम चालतं किंवा त्याच्यावर प्रामुख्याने फोकस केला जातो. तर या वर्षीचा विषय कोणता आहे? या वर्षीचा विषय आहे ना तो परत एकदा आपल्या आरोग्याशी संबंधित आहे. गेल्या वर्षी विषय होता हेल्दी डाएट असा विषय दिलेला होता. याचं कारण असं आहे की आपल्याला जे अन्न आपण खातो त्याच्यापासून आपल्याला आरोग्याचा लाभ व्हायला हवा, त्याच्यातून आपलं अनारोग्य वाढता कामा नये. बरोबर. ही एक प्राथमिक
नाजूक अवस्था आहे आणि त्या दृष्टीने बाजारात उपलब्ध असलेलं जे अन्न आहे ते खाणाऱ्या ग्राहकांसाठी हे आरोग्यदायी असलं पाहिजे, हेल्दी डाएट असलं पाहिजे. आणि यंदाचा विषय जो आहे तो त्याच्या एक पुढची पायरी म्हणजे हे हेल्दी असावं पण त्याला पण काहीतरी ज्याला निकष म्हणतो, बरोबर आहे. म्हणजे ते खूप मीठ असणारं, खूप साखर असणारं नसो, हा एक ढोबळ निकष आहे. बरोबर. यंदाचा जो निकष आहे त्याला खूप एक मोठा आधार असा आहे की FAO आणि WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी केलेल्या सर्वेक्षणातून असं आढळून आलं की अन्नामधून सामिष आहार जो आहे, मांसाहार आहे, त्याच्यासाठी त्या प्राण्यांना जी विशिष्ट तऱ्हेची औषधं, अँटीबायोटिक्स दिलेली जातात, त्याचा अंश ज्याला रेसिड्यू म्हणतो आपण, बरोबर आहे, तो अंश हा त्या मांसामध्ये शिल्लक असतानाच ते अन्न तुमच्या प्लेटमध्ये, टेबलवर येत आहे. आणि ह्याच्यासाठी संशोधन करून, सर्व्हे करून हे सिद्ध झालेलं आहे. याचा फॉलआउट म्हणजे परिणाम असा झालेला आहे की युरोपियन युनियन आणि चायनामध्ये खूपच कडक नियम तयार झालेले आहेत आणि जी खाण्यासाठी म्हणून जे प्राणी वाढवले जातात किंवा जे पक्षी, जसं पोल्ट्री फार्म आहे आपल्या नेहमीच माहितीच आहे, तर पोल्ट्री फार्म आहे हे शेवटी ते माणसाच्या अन्नासाठी म्हणून तो व्यवसाय हा उभारलेला आहे. तर काय होतं की ह्या प्राण्यांनी आजारी पडू नये म्हणूनच त्यांना असं काही औषध द्यायचं, ही एक गोष्ट आहे जी निषेधार्ह आहे. ह्याचा परिणाम पुढे जाऊन इतका माणसाच्या आरोग्याला त्रासदायक होतोय की प्रतिजैविक ज्याला म्हणतो, कारण अँटीबायोटिक सगळ्यांना कळतं, प्रतिजैविक असं आपण ज्याला म्हणतो, ते लागू पडत नाही अशी परिस्थिती निर्माण व्हायला लागलेली आहे. मग असं तर ते औषध मी घेतोय आणि ते मला लागू पडत नाही, आणि ते का लागू पडत नाही याचं कारण असं आहे की माझ्या सिस्टीम मध्ये ते आलं, ते अन्न म्हणून माझ्या पोटात गेलं आणि माझी जी पचनसंस्था आहे त्या पचनसंस्थेमधले जे घटक आहेत आणि ज्याला एक सिम्बायोटिक फ्लोरा असं म्हणतात, हे सगळे जे आहेत त्यांना ते औषध आहे माहितीच नाहीये, त्यांनी अडॅप्ट केलं. दुसरं एक असतं की दुधामधून पण येऊ शकतं. आपण ह्याच्याबद्दल बोलूया कारण हा थेट आपल्या आरोग्याशी जोडला जाणारा आणि खूप महत्वाचा प्रश्न आहे. पण आपण एक प्रेक्षकांचा फोन आलाय, दीपाली काळे बदलापूरहून आपल्याशी बोलतात. नमस्कार. नमस्कार. माझे 2-3 प्रश्न आहेत. एक म्हणजे आपण ज्यावेळेला रस्त्याने म्हणजे वाहतूक करत असतो त्यावेळेला तिकडे अनधिकृत फेरीवाले किंवा अनधिकृत झोपडपट्टी असेल त्याचा आपल्याला फार त्रास होत असतो, विशेषतः महिला वर्गाला. तर ते आपण म्हणजे तिकडे ग्राहक म्हणूनच आपण रस्त्यावरून जाई करत असतो, तर त्याच्याविषयी मला मार्गदर्शन हवं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या आपण दुकानात जातो, समजा 24 रुपये किलो भाव आहे तर पाव किलोचे 6 रुपये न घेता दुकानदार बिंदास 7-8 रुपये सांगतात आणि आपण देऊन ते मोकळे होतो. तिसरं म्हणजे टॅक्सी आणि रिक्षांची भाडेवाढ आणि त्याच्या मीटरची फिरवाफिरवी, त्याच्याविषयी कृपया मार्गदर्शन करा. धन्यवाद. 2-3 वेगवेगळ्या प्रकारचे त्यांचे प्रश्न आहेत. आपण आधी इथून सुरुवात करूया की जेव्हा 24 रुपये किलो भाव सांगितला जातो आणि पाव किलोचा भाव मात्र कुठलाही वेगळा लावला जातो, तर इथे आपण आधी मुळात जागरूक असणं गरजेचं आहे असं नाही वाटत तुम्हाला? सर आणि मॅडम दोघेही सांगा. वाटतं ना, प्रत्येक नुसते अधिकार आहेत म्हणून आपलं चालणार नाही, आपण जागरूक राहणं देखील फार तितकंच महत्वाचं आहे. आणि जेव्हा आपण किलोच्या भावाने आपण जेव्हा माल एखादा खरेदी करतो तर त्या प्रमाणामध्ये पाव किलोची देखील किंमत तितकीच लावली पाहिजे. बरोबर आहे. आणि त्याची आपण पावती इन्सिस्ट केली पाहिजे. समजा ग्राहकाला जर 100 रुपये आणि 1 किलो भाजी विकायचं ठरलं आणि जर पाव किलोचे पैसे जर समजा 30-35 रुपये मागू लागला, त्याला सांगायचं मला पावती दे, मला पावती दे. तर काहीतरी पुरावा पाहिजे की नाही, तुम्हाला कुठे तक्रार करण्यासाठी काहीतरी पुरावा लागेल. एक फोन आहे, रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत. नमस्कार. नमस्कार. माझे 3 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की नुकतंच वर्तमानपत्रामध्ये बेकरी आयटम जे बनवले जातात त्याबद्दल स्वच्छता ठेवली जात नाही किंवा ती एकूण जी प्रक्रिया आहे ती आरोग्याला घातक ठरू शकते ग्राहकांच्या, याबद्दल लेख आलेला होता. तर याबद्दल तात्पुरती कारवाई केली जाते अन्न औषध प्रशासनाकडनं आणि नंतर पुन्हा जैसे थे, म्हणजे हे बेकरी आयटम घेणाऱ्यांना खरंच खूपच घातक आहे. आणि
दुसरं असं की जे प्रामाणिकपणे या व्यवसायात काम करतात बेकरी उत्पादक त्यांच्यावर सुद्धा अन्याय होतो, कारण ते जर चांगल्या पद्धतीने बनवत असतील पण मग ग्राहकांची मानसिकता बेकरी आयटम खरेदी करण्यावर एकूणच कमी होत जाते अशा बातम्यांमुळे. तर याबद्दल मार्गदर्शन करावं. दुसरं मला असं विचारायचं आहे की ऑनलाईन शॉपिंग घर बसल्या करण्याची एक मानसिक प्रवृत्ती वाढत चाललेली आहे ग्राहकांची, यामध्ये सुद्धा काही धोके संभवतात, तर याबद्दल काय काळजी घ्यावी ग्राहकांनी. आणि तिसरं असं की एकूणच सरकारने वस्तूंची किंमत, दर्जा आणि गुणवत्ता याबद्दल कशी आचारसंहिता असते आणि आणखी काय दक्षता सरकारने देखील घेतली पाहिजे, याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर. आधीचे जे प्रश्न होते दीपाली काळे यांचे की टॅक्सी त्यांचं मीटर किंवा रिक्षाचं मीटर ह्याच्याबद्दल बऱ्याचदा आपल्या मनामध्ये शंका असतात की हे नीट चालतंय का, किंवा काही काही वेळेला आपल्याला जाणवतं की त्याच्यामध्ये फेरफार झालेली आहे. त्याच्याबद्दल आपण काय करू शकतो ग्राहक म्हणून, आणि रस्त्यावरचे जे फेरीवाले आहेत आपल्याला माहिती आहेत की ते लायसन्स्ड नाही आहेत तरी सुद्धा आपण त्यांच्याकडनं खरेदी करतो, या मानसिकतेबद्दल सर काय सांगाल या दोन्ही बद्दल तुम्ही? आता टॅक्सी, मी पहिला प्रश्न दुसरा प्रश्न अगोदर घेतो की टॅक्सीच्या बाबतीमध्ये काय आपल्याला पावती मिळत नाही. बरोबर. पण हे वेल एक्सेप्टेड प्रिन्सिपल आहे की मिनिमम टॅक्सीचं भाडं 22 रुपये आहे, नंतर किलोमीटर मागे त्याचे ते 1 रुपये 2 रुपये वाढत असतात. तसंच ऑटो रिक्षाचं पण आहे. जर त्याच्यामध्ये काही डिफेक्ट असेल त्या मीटरमध्ये त्यांनी सरळ तक्रार आरटीओ कडे करावी. तो हक्क ग्राहकाला आहे, तो ग्राहकाला अधिकार म्हणजे आहे. शंका आली तरी सुद्धा आपण करू शकतो. टॅक्सीचा नंबर घ्यावा, रिक्षाचा नंबर घ्यावा आणि आरटीओ कडे, जवळच्या आरटीओ कडे आपली तक्रार त्यांनी लेखी नोंदवावी, जेणेकरून त्या अधिकाऱ्यांना देखील त्याची दखल घेऊन त्यांना पुढची कारवाई करणं शक्य होतं. आणि दुसरं जे त्यांनी सांगितलं ते खरेदी आपण कुठेही करतो आणि मग ते लायसन्स आहे किंवा नाही आपण बघत नाही बऱ्याचदा. पण ते आता लायसन्सचा प्रश्न असा आहे की अनलायसन गोष्टी विकू नये, अनलायसन बाबी विकू नये, हाच प्रश्न आहे. किंवा आपण म्हणून जागरूक ग्राहकांनी असं करायला पाहिजे की आपण ज्या दुकानात जातो ते दुकान ऑथराईज आहे, त्याच्याकडे लायसन आहे, जी वस्तू विकतो ती त्याची क्वालिटी, पोटन्सी, वजन आणि त्याची डेट ऑफ एक्सपायरी जर कंझ्युमर असेल तर हे सगळी नोंद त्याची असायला पाहिजे आणि त्याची पावती इन्सिस्ट केली पाहिजे. कारण पावती आपण जातो, छोटासा माल असतो तर आपण त्याची पावती इन्सिस्ट करत नाही. आता एक उदाहरण मी आपल्याला सांगतो या ठिकाणी की डाळीचं क्रीम असतं, काय किंमत 40-50 रुपये किंमत असेल त्याची. बरोबर. एक वकील महाशय घरी जात असताना डाळीचं क्रीम घेतलं आणि सकाळी मग ते ओपन करायचा प्रयत्न केला, ओपनच होत नव्हतं. अच्छा. मग ते ओपन न झाल्यामुळे पुन्हा त्याच्याकडे पावती असल्यामुळे त्यांनी पुन्हा दुकानात गेले आणि पुन्हा दुसरं चेंज करून आणलं. पण त्याच बॅच मधलं असल्यामुळे तेही तसंच निघालं. शेवटी ते क्रीम बाहेर आलंच नाही, त्यांची दाढी झाली नाही. त्यांना मानसिक यातना झाल्या, कारण ते कोर्टात जाऊ शकले नाही, त्यांच्या आशिलाची केस ते प्लीड करू शकले नाही. म्हणून त्यांनी आमच्याकडे कंझ्युमर कोर्टामध्ये तक्रार दाखल केली आणि त्यांनी कॉम्पेन्सेशन मागितलं नाही काहीच. त्यांनी काय मागितलं की ज्या कंपनीचं ते मेक होतं क्रीम, तर त्या क्रीमच्या उत्पादकांनी अपॉलॉजी मागावी. टाइम्स ऑफ इंडियामध्ये मोठी जाहिरात देऊन की याच्या पुढे आम्ही अशा प्रकारचा माल की जेणेकरून चालणार नाही बाजारामध्ये, असाही माल ठेवणार नाही. पण ते पावती असल्यामुळे सगळं घडलं. एक्झॅक्टली. आणि तक्रार होऊ शकली, तक्रार पुढे चालू शकली. बरोबर आहे. असं याला आपण जागरूक नागरिक म्हणतो. बरोबर. आणि रवींद्रजींचे जे प्रश्न होते एकंदरीत ऑनलाईन शॉपिंग बद्दल थोडंसं बोलूयात की हल्ली त्याचं पेव फुटलंय. घर बसल्या आपल्याला सगळ्या गोष्टी मिळतात, म्हणून आपण अधिकाधिक वापर करतो त्याचा. काय सांगाल मॅडम? ऑनलाईन शॉपिंग हा शब्द कधी कधी जरा सैलपणे वापरला जातो. म्हणजे टेली मार्केटिंग किंवा टेली शॉपिंग असे करणाऱ्या काही वेगळ्या संस्था आहेत. त्याचप्रमाणे ऑनलाईन ऑक्शन साईट आहे. बरोबर. हा, म्हणजे तुम्ही मला माझा हा लॅपटॉप विकायचा आहे तर मी त्या साईटवर जायचं, तर त्याला पण ऑनलाईन शॉपिंग असं समजलं जातं. आणि जे ऑनलाईन शॉपिंग निरनिराळ्या प्रकारांनी, म्हणजे तुम्हाला आज घरच्या घरी बसल्या बसल्या तुम्हाला सकाळी कापलेली, चिरलेली, साफ केलेली भाजी, फळं इथपासून ते सगळं तुम्हाला ते ऑनलाईन शॉपिंग मध्ये मिळतं. ह्याच्यामध्ये आपल्याला ग्राहक म्हणून मुख्यतः ह्या 3 गोष्टीतला फरक समजून घेतला पाहिजे. दुसरं म्हणजे ऑनलाईन शॉपिंग हे वस्तूंचं होतं तसं सेवांचं पण होतं. बरोबर. म्हणजे आपण हॉटेल बुकिंग करतो ऑनलाईन किंवा बँकिंग करतो ऑनलाईन, तर आपण ऑनलाईन काय करायचं आहे ह्याच्यावर त्याचं गांभीर्य सुद्धा ठरतं. म्हणजे तुम्ही समजा एक ऑनलाईन सकाळी भाजी मागवत असलात आणि ती तुमच्या दारात आली आणि ती भाजी चांगली नाहीये असं तुम्हाला वाटलं, अयोग्य आहे असं वाटलं,
तर तुम्ही तक्रारी केलीच पाहिजे. पण म्हणून ती भाजी त्या दिवशी बनवलीच नाही आणि एक दिवस तुम्ही दुसरी भाजी न खाता राहिलात तरी विशेष नुकसान होणार नाही. पण समजा तुम्ही कुठेतरी एखादी गुंतवणूक करताय किंवा एखादं ऑनलाईन बिल पेमेंट करताय, हे सुद्धा ऑनलाईनच व्यवहार आहेत सगळे. अशा वेळेला तुम्हाला तुमच्या सगळ्या काळजा म्हणजे मुख्य म्हणजे तुमचे पासवर्ड कोणाला न देणं, जे आपण करतोय त्याच्यासाठी जो गेटवे आहे त्या गेटवेची सुरक्षितता ही तपासून पाहणं, हे सगळं. आणि तो गेटवे आहे तो सुरक्षित नाही असं वाटलं तर तुम्ही तुमचं ट्रान्झॅक्शन कॅन्सल करा. आणि दुसरं म्हणजे जेव्हा तुम्ही ऑनलाईन डील्स असतात तुमच्याकडे येऊन, एकदा तुम्ही कुठलीही गोष्ट ऑनलाईन घेतलीत की तुमच्याकडे ना तुमच्या मेलबॉक्समध्ये असा डील चालू आहे, तसा डील चालू आहे, मिडनाईट डील चालू आहे, 2 तास फ्लॅश सेल चालू आहे, अशा खूप तुम्हाला भुलवणाऱ्या गोष्टी तुमच्या मेलबॉक्समध्ये येऊन पडतात. आणि तुमच्याकडे स्मार्टफोन असतो आणि क्रेडिट कार्ड असतं आणि तुम्ही त्या 2 तासामध्ये नाही. पण कधी कधी असं होतं की ती गोष्ट नुसतं असं बघा, एखाद्या गोष्टीची किंमत 10,000 अशी काटली आणि 5,000 लिहिली, याचा अर्थ ती तुम्हाला 50% स्वस्त मिळते असा होत नाही. खरी गोष्ट आहे. तिची मूळ किंमत खरंच 10,000 होती का हो, हे कुठे तुम्ही तपासणार? पडताळा होणं गरजेचं आहे. कदाचित ती मुळात 4,000ची असते आणि 5,000ला विकली जात असते आणि ग्राहकाला वाटतं की नाही मी किती शहाणपणाने ऑनलाईन केलं म्हणून माझे. म्हणजे ग्राहक राजा असला तरी सुद्धा त्याला भुलवण्याच्या अनेक गोष्टी सगळीकडे सुरू असतात. हो, भुलवण्याच्या गोष्टी असतात. आणि म्हणून मुंबई ग्राहक पंचायतीतर्फे आम्ही ग्राहक शिक्षणावर जो भर देतो ना, त्याच्यात आमची भूमिकाच आहे की हे ग्राहक शिक्षण म्हणजे कसं आहे, एक उदाहरण लस टोचण्यासारखं आहे. प्रिव्हेन्शन आहे हे, की तुम्ही आधीच जागरूक असा. कारण फसल्यानंतर कोर्टाकडे जाणं आणि हे सगळे उपाय सर आपल्याला सांगतातच आहेत, ते उपाय आहेत. पण मला तिथपर्यंत जायलाच लागलं नाही. तर म्हणजे जसं म्हटलं की अन्नातूनच माझं आरोग्य झालं तर मग मला डॉक्टरांची पायरी चढायला लागली नाही तर केव्हाही चांगलं आहे ना. तीच गोष्ट आपण ग्राहक म्हणून कुठलाही व्यवहार करताना, कारण फेसलेस मार्केट बरोबर आहे, असं बिनचेहऱ्याचं आहे हा बाजार, असं बरेच वेळा होतं. त्यामुळे मग आपली जबाबदारी स्वतःची काळजी घेण्याची ही अधिक वाढते. आणि कोणीतरी एकाने केलं म्हणून लगेच आपण करायचं, इंग्रजीमध्ये कॅवेट एम्प्टर म्हणतात. बायर्स बी अवेअर. बरोबर, मॅडम जे प्रयत्न केला सांगण्याचा, बायर्स बी अवेअर. आपण सर वळतोय आता की मुळात जे महत्वाचे हक्क आहेत एक ग्राहक म्हणून आपल्याला दिलेले आणि त्याला एक कायद्याचं जे संरक्षण आहे त्याच्याबद्दल तुम्ही थोडंसं सविस्तर काय सांगाल? त्यांचे जे बाकीचे 2 प्रश्न होते, बेकरी आयटम आणि स्वच्छता, मी मॅडमना त्याच्याबद्दल थोडंसं भेसळीशी जोडून नंतर विचारणार आहे. पण आधी या हक्कांबद्दल तुम्ही काय सांगाल? तर आपल्याला जे ग्राहक म्हणून जे 8 प्रकारचे अधिकार आपल्याला प्राप्त झालेले आहेत. आपण त्याची स्लाइड सुद्धा बघू शकतो, त्याची स्लाइड पण बघू शकतो आपण, स्लाइड्स बघू शकतो. तर 15 मार्च 1962 रोजी ज्यावेळा मॅडमनी सांगितल्याप्रमाणे अमेरिकेचे भूतपूर्व अध्यक्ष यांनी बिल ऑफ कन्झ्युमर्स राईट इंट्रोड्यूस केलं निवडून आल्यानंतर, त्यावेळेला 4 अधिकार त्यांनी प्रॉमिस केले आणि ते अस्तित्वात आले. तर पहिला अधिकार आहे सुरक्षितेचा. म्हणजे सुरक्षा म्हणजे काय असं वाटेल तुम्हाला की मालापासून सुरक्षा, म्हणजे इतर याच्यापासून माला म्हणजे मॅन्युफॅक्चरर जे माल तयार करतात तो आपल्या आरोग्याशी खिलवाड करणारा नाही, म्हणून आपल्याला सुरक्षेचा हक्क आहे. बरोबर, स्पुरियस गुड्स पासून, बरोबर, म्हणजे घातक शरीराला घातक असलेले गुड्स त्याच्यापासून आपल्याला सुरक्षा मिळाली पाहिजे. दुसरा राईट त्यांनी दिला तो राईट टू बी इन्फॉर्म, माहिती मालाच्या विषयी संपूर्ण माहिती ही ग्राहकाला असली पाहिजे. म्हणूनच हल्ली त्याच्यावर लिहिणं बंधनकारक आहे ना, इन्ग्रेडियंट्स त्याच्यावर काय, त्याची क्वांटिटी किती आहे, क्वालिटी किती आहे, त्याचे साईड इफेक्ट काय आहेत समजा औषध असेल, हे सगळं माहितीच्या अधिकार, त्याची डेट ऑफ एक्सपायरी काय आहे, हे सगळं त्याच्यात, किंमत किती आहे त्याची, हे त्याच्यामध्ये सगळं आलं पाहिजे, माहितीचा अधिकार. तर तिसरा अधिकार राईट टू चूज, म्हणजे आता एवढं मार्केटमध्ये एवढं रेंज ऑफ प्रॉडक्ट्स आहेत, बरोबर, अगणित वस्तू आहेत, एक कुठला ब्रँड घेतला त्याच्या हजारो तुम्हाला वस्तूचे ब्रँड तुम्हाला मिळू शकतात. तर त्या फ्री आणि त्याला फिअरलेसली ती चॉईस करता आली पाहिजे. निवडीचा अधिकार ज्याला, त्याच्यावरती दडपण नको कुठलं की हे चांगलं आहे ते चांगलं आहे, हे घ्या ते घ्या, त्याच्या मनाने त्याच्या अधिकाराचा त्याला उपयोग करता आला पाहिजे चॉईस करण्याचा. म्हणजे वस्तू विकणारा किंवा सेवा विकणारा ग्राहकावर कोणत्याही प्रकारे फोर्स करू शकत नाही की तो हेच घेतलं पाहिजे. नंतर चौथा जो अतिशय मौलिक अधिकार आहे त्यावेळेला देण्यात आलेला राईट टू बी हर्ड, म्हणजे शासनाचं एखादं धोरण ग्राहकाच्या हिताचं होत असेल, म्हणजे फ्रेमिंग ऑफ दी पॉलिसी ऑफ दी गव्हर्नमेंट, तर त्याच्यामध्ये ग्राहकांना
त्यांचं ऐकून घेण्याचा, त्यांचं योगदान असण्याचा अधिकार त्यावेळेला देण्यात आलेला होता. बरोबर. आणि त्याच्यानंतर कंझ्युमर इंटरनॅशनल जी ऑर्गनायझेशन आहे हा ती लंडन स्थित आहे. हा त्या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून जवळजवळ 155 कंट्रीज बरोबर. त्या संघटनेशी जोडल्या गेलेल्या आहेत आणि 220 साधारणतः जागतिक स्तरावरच्या संघटना त्याच्यासोबत जोडलेल्या गेलेल्या बरोबर, आहेत. बरोबर. तर त्यांच्या रिप्रेझेंटेशन नंतर, त्यांच्या निवेदनाच्या नंतर पुन्हा 4 अधिकार ऍड केलेले आहेत. अच्छा. तर राईट टू रिड्रेस म्हणजे काय की माझा जर राईटफुल क्लेम असेल, माझी मागणी जर योग्य असेल, माझी तक्रार जर बरोबर असेल, तर जे काही फोरम निर्माण केलेले आहे ज्याला कंझ्युमर फोरा म्हणतो आम्ही, बरोबर. नॅशनल कमिशन, स्टेट कमिशन आणि डिस्ट्रिक्ट कमिशन, तर त्या माध्यमातून मला न्याय मिळाला पाहिजे. माझा क्लेम जो आहे तो मला सेटल झाला पाहिजे. त्याला राईट टू रिड्रेस म्हणतो आपण. नंतर 6वा अधिकार आहे राईट टू कंझ्युमर एज्युकेशन, जे आता मॅडम करतायतच, विभाग प्रमुख आहेत त्याच्या. ते अतिशय महत्वाची गोष्ट आहे की ग्राहकांना त्यांच्या हक्काच्या विषयी जागरूक करणं जागरूकतामुळे अतिशय महत्वाची आहे. आणि हे करण्यासाठी या कंझ्युमर प्रोटेक्शन कायद्यामध्ये प्रोटेक्शन काउन्सिलचं तरतूद आहे. बर बर प्रोटेक्शन काउन्सिल म्हणजे ग्राहकांच्या परिषदा, बरोबर. राष्ट्रीय परिषद आहे, नंतर राज्य स्तरावरची परिषद आहे आणि जिल्हा स्तरावरती स्तरावर आहे. जिल्हा परिषद आहे. बरोबर. तर प्रामुख्याने या परिषदेचं काम आहे की ग्राहकांचं जागृती निर्माण करणे. तर राष्ट्रीय स्तरावर जे राष्ट्रीय काउन्सिल आहे तर त्याचे प्रमुख कंझ्युमर अफेअर डिपार्टमेंट म्हणजे मंत्री असतात, ते पदसिद्ध अध्यक्ष असतात. नंतर राज्य स्तरावरती जे काउन्सिल आहे त्याचे अध्यक्ष आपल्या कंझ्युमर डिपार्टमेंटचे मंत्री, ते त्यांचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. जिल्हा स्तरावरती जिल्ह्याचे अधिकारी हे त्या समितीचे अध्यक्ष असतात. अजून 2 अधिकार आपले राहिले. अजून सांगतो म्हणजे ते सांगताना हे एज्युकेशनचा भाग सांगतो मला. एज्युकेशन मध्ये काउन्सिल आलेला आहे, मग त्याच्या पुढे आपण जाऊ. आता अजून दुसरे 2 अधिकार आहेत की राईट टू हेल्दी एन्व्हायरमेंट, म्हणजे मला शुद्ध हवा मिळण्याचा, शुद्ध पाणी मिळण्याचा देखील अधिकार आहे, म्हणजे ॲज अ ग्राहक म्हणून. बरोबर. इतका मौलिक अधिकार आपला दिला आहे. आणि शेवटचा जो अधिकार आहे की राईट टू सॅटिस्फॅक्शन ऑफ बेसिक नीड्स, ज्या माझ्या अन्न, वस्त्र, निवारा प्रमुख गरजा आहेत त्या देखील मला माझ्या समाधानासारख्या मिळायला पाहिजे, माझं समाधान झालं पाहिजे. आणि समाधान झालं नाही तर मग देर इज अ कॉज ऑफ ऍक्शन. म्हणजे हे सगळे हक्क किंवा कर्तव्य किंवा जबाबदाऱ्या, जे अधिकार, हे सगळं ठरवताना ग्राहकांनी कुठेही त्यांची तडजोड होऊ नये ह्यासाठी काळजी घेतली गेली असं पण म्हणतोय. पण दाद नंतर कुठे कुठे मागायची असते, समजा फसवणूक झालीच तर त्याच्याबद्दल आपण बोलूया. रोहित म्हस्के आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो. हॅलो. हा, आम्ही एक 4 व्हीलर गाडी घेतली होती, तर तिच्यामध्ये प्रॉब्लेम येत होता, इंजिन चेक म्हणून असं काहीतरी एक प्रॉब्लेम येत होता. पण तर ते म्हटले की आम्ही तुमची गाडी रिप्लेस करून देऊ. त्यांनी असं आम्हाला पत्र दिलेलं आहे की, पण ते करून देत नाहीत, तर काय करावं आम्ही? सर काय सांगाल या अनुषंगाने? असंही सांगा की दाद जेव्हा मागायची वेळ येते, आता 4 व्हीलर ही मोठी गुंतवणूक झाली, काही लाखांची, तर अशा पद्धतीने जेव्हा फसवणुकीसाठी दाद मागायची वेळ येते तेव्हा ग्राहक कुठे कुठे जाऊ शकतात तेही सांगा. तर ऑटोमोबाईलच्या अशा बऱ्याचशा तक्रारी कंझ्युमर म्हणजे कोर्टामध्ये येतात, जिल्हा मंचामध्ये येतात, राज्य आयोगामध्ये येतात. तर याच्यासाठी आपल्याकडे जे वोचर आहे, पेमेंट केल्याचं वोचर असणं, त्याची गॅरंटी असणं, वॉरंटी असणं, सामानांची वॉरंटी ही जपून ठेवणं गरजेची आहे. आणि काय बिघाड झाला गाडी घेतल्यानंतर ते त्यांच्याकडेच पाठवायला पाहिजे आपल्याला. सर्व्हिस सेंटर त्यांचं ऑथराईज असते ते, तर त्याचंही रेकॉर्ड आपल्याकडे असणं गरजेचं आहे. तर या प्रकरणामध्ये समजा आता गेअर चालत नाहीत किंवा इंजिन नीट चालत नाही किंवा इंजिनामध्ये आवाज येतो, तर हे त्यांनी किती वेळा दुरुस्त करून दिलं त्यांच्याकडे, त्याचा रेकॉर्ड असणं अतिशय गरजेचं आहे. आणि जर त्यांनी अंडरटेक केला असेल की आम्ही इंजिन बदलून देऊ, पूर्ण गाडी बदलून देणार नाही, तर इंजिन बदलून देण्याचा त्यांनी तो अधिकार वापरावा आणि ते इंजिन बदलून घ्यावं. त्याच्यानंतर देखील जर तक्रार होत असेल इंजिनची आणि जर दुरुस्ती होतच नसेल तर मग त्यांना त्यांच्या गाडीच्या किमतीप्रमाणे जिल्हा न्यायालय, ग्राहकाचं न्यायालय किंवा राज्य आयोग किंवा राष्ट्रीय आयोग इकडे त्यांना तक्रार दाखल करणं शक्य. पण म्हणजे सगळे पेपर्स, जे काही ऑथराइज पेपर्स असतात, पुरावे, मग ते कॉन्व्हर्सेशन तुमचं ईमेलच्या माध्यमातून झालं असेल तर ते सुद्धा ग्राह्य धरलं जातं. इव्हन आम्ही आमचं इतक्या वेळा टेलिफोन केलेत, त्याचं टेलिफोनचं रेकॉर्ड देखील आम्ही ग्राह्य मानतो. बर बर बर. इथपर्यंत आम्ही त्याला पुरावा मानायला तयार आहोत. अच्छा. कारण सिंपल रेमेडी आहे, सिंपल रेमेडी आहे. बरोबर. याच्यामध्ये फार अशी समरी इन्क्वायरी असल्यामुळे याच्यामध्ये रेग्युलर न्यायालयासारखे हसल्स नाहीत. अच्छा.
आपल्याला रवींद्रजींनी जो प्रश्न विचारला होता मॅडम की बेकरी प्रॉडक्ट्स तिकडची स्वच्छता ह्याच्याबद्दल एक आर्टिकल आलं होतं आणि त्याच्यानंतर एक प्रश्नचिन्ह उभं राहतं त्या एकंदरीत गोष्टीबद्दल. अशी भेसळ ही आपल्या रोजच्या जीवनातल्या अनेक घटकांमध्ये खरं तर होत असते. हा भेसळीचा मुद्दा नाहीये, हे स्वच्छता आणि त्याच्याशी निगडीत आहे, पण आपण ते पण जोडूया याच्याशी. या सगळ्याबद्दल तुम्ही काय सांगाल? काय आहे, त्यांनी जो बेकरीचा मुद्दा, ती बातमी आलेली आहे आणि त्या दृष्टीने जे अन्न आणि औषध प्रशासन आहे त्या अन्न आणि औषध प्रशासनाची ही जबाबदारी आहे की जे जिथे जिथे म्हणून तयार अन्न विकलं जात आहे, औषधं विकली जात आहेत आणि फक्त तयार नाही, रॉ मटेरियल सुद्धा, बरोबर, जे म्हणजे खाद्यान्नाविषयी बोलते मी, हे जे विकलं जात आहे तर तिथे तिथे जो कायदा आहे त्या कायद्यानुसार, कारण आता नवीन नाही राहिला अजून, की फूड सेफ्टी आणि स्टँडर्ड्स ऍक्ट 2006चा जो 2011 पासून लागू झालेला आहे देशभरामध्ये, तर त्या कायद्यानुसार स्वच्छतेचे सुद्धा निकष की तुम्ही जिथे बनवता, उदाहरणार्थ आपण साधी गोष्ट घेतली, जर एखादी मिल असेल म्हणजे पिठाची गिरणी, मग मोठ्या प्रमाणावर जिथे टनावारी पीठ तयार होतं किंवा काय, तर तिथल्या महिलांनी काचेच्या बांगड्या घातलेल्या असता कामा नाही. हा, कारण अपघात सांगून होत नाही अचानक, आणि काच ही पूर्णपणे अखाद्य गोष्ट आहे. तर इतके बारीक सारीक किंवा हातमोजे घालणं वगैरे, त्याच्याच बरोबर की जे सॅनिटेशन असतं ते त्या उत्पादनापासून किती लांब असावं, परिसर स्वच्छता कशी असावी, इतकंच नव्हे तर समजा रस्त्यावरचं, आता मगाशी त्या बाई म्हणाल्या तसं की एखादं पोळी भाजी केंद्र रस्त्याच्या कोपऱ्यावरच आहे, अधिकृत केलेलं आहे, त्यांनी FSSAI अंतर्गत नोंदणी करून त्यांनी आपलं रजिस्ट्रेशन केलेलं आहे, उद्योगाचं सगळं आहे आणि मिनिमम रिक्वायरमेंट ज्या कमीत कमी तिथे पाहिजे ते सगळं आहे, वाहतं पाणी आहे वगैरे. पण तरी पण समजा की म्युन्सिपाल्टीचा कचऱ्याचा डब्बा त्याच्या दारात आहे, तर त्याचं पण अंतर कायद्यात नेमून दिलेलं आहे की अशा तऱ्हेने कचऱ्याची जी सार्वजनिक कचऱ्याची जी कुंडी असेल तिच्यापासून खाद्यपदार्थ विकण्याची जागा, ह्याच्यामध्ये काहीतरी मिनिमम कमीत कमी इतकं अंतर हे असलंच पाहिजे आरोग्याच्या दृष्टीने. बरोबर आहे. तर आता हे कायदा एका जागी आहे आणि अंमलबजावणी दुसऱ्या जागी आहे. तर त्या अंमलबजावणीसाठी ग्राहकांनी पण अन्न औषध प्रशासनाकडे सातत्याने तक्रारी करणं आणि आपली ग्राहक शक्ती एकजुटीने दाखवून देणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि दुसरी बाजू म्हणजे अयोग्य ठिकाणून अन्नपदार्थ घेणं बंद करणं हेही महत्वाचं. बरोबर, आणि त्याचा पाठपुरावा करत राहणं हे सर्वस्वी आपल्या हातात, असं नाही का? सातत्याने. लीना आपल्याशी बोलतात. नमस्कार. हॅलो. आता लगेच विचारायचं? हो, विचारा. हॅलो. हॅलो, बोला. हा, मी मुंबईहून लीना बोलतेय. मी एका वृद्धाश्रमाची विश्वस्त आहे. वृद्धाश्रमामध्ये सलग प्रश्न विचारा लीना. आम्ही अग्निशमनासाठी नळकांडी घेतली होती एका कंपनीकडनं. त्याच्या दोन प्रकारचे येतात, एक पावडर बेस्ड असतं आणि काही CO2. तर CO2 बेस्ड जे त्यांनी म्हणजे कार्बन डायऑक्साईड असलेलं जे एक नळकांड दिलं होतं त्याची वॉरंटी 1 वर्ष होती ती, आणि देताना सांगितलं होतं की त्याचं वजन जर 10% कमी किंवा जास्त झालं तर ती बदलायला पाहिजे. तर तसं हे झाल्यानंतर आम्ही कंपनीला ती बदलायला सांगितली, कारण वजनामध्ये फरक होता, कमी झालं होतं वजन बरं 10%. ते त्यांनी बदलून आणून दिलं, पण आणून दिल्यानंतर 1 महिन्यामध्ये पुन्हा त्याचं वजन 10%हूनही कमी झालं. आता मी राहते मुंबईमध्ये, ऑर्डर मुंबईहून दिली होती, कंपनीचा ऍड्रेस मुंबईचा होता आणि माझा वृद्धाश्रम खोपोली पाली रस्त्यावरती आहे. तर तिकडे ते नळकांड त्यांनी ठेवले. तर आता मला तक्रार करायची असेल तर कुठे करायला पाहिजे? लीना मॅडमचा जो प्रश्न होता की त्यांनी खरेदी तर मुंबईत केलेली आहे सगळी, सगळे कागदपत्र तर मुंबईचे आहेत, पण ज्या संस्थेसाठी त्यांनी खरेदी केली आहे ती मात्र मुंबईच्या बाहेर आहे, तर त्यांनी दाद कुठे मागायची? ग्राहक संरक्षण कायद्याखाली ज्या ठिकाणी अपोजिट पार्टी, म्हणजे इथं आता विकणारा अपोजिट पार्टी झालेला आहे, बरोबर, तर ज्या ठिकाणी त्यांचं हेडक्वार्टर असेल किंवा ब्रँच ऑफिस असेल तर त्या कार्यक्षेत्रामध्ये त्यांनी तक्रार दाखल करावी. अच्छा. तर मुंबईतून हा व्यवहार घडत असल्यामुळे ज्युरिडिक्शन प्रमाणे पेक्युनिअरी ज्युरिडिक्शन 20 लाखाच्या आत असेल तर मुंबईच्या आपल्याकडे 4 ग्राहक मंच आहेत मुंबईला. बरोबर सबर्बनसाठी 2 आहेत
आणि आपल्या सिटीसाठी 2 सिटीसाठी आहेत. 2 आहेत. तर त्यांचं ज्युरिडिक्शन बघून त्यांनी त्या ठिकाणी तक्रार दाखल करावी किंवा 20 लाखाच्या वरची असेल तर मग आमच्या राज्य आयोगामध्ये तक्रार दाखल करावी. कायद्यामध्ये तरतूद अशी आहे की ग्राहक कुठला असला तरी चालतो, पण कॉज ऑफ ऍक्शन ज्या ठिकाणी घडलं, ज्या ठिकाणी अपोजिट पार्टी राहते त्या ठिकाणी त्यांनी तक्रार दाखल करायची आहे. पण पार्ट कॉज ज्याला म्हणजे एखादा समजा चेक जरी त्यांनी बाहेरून दिला, मुंबईच्या बाहेरून बँकेने वटवला, तर त्याही ठिकाणी त्यांना दाखल करण्याची मुभा आहे. अच्छा, म्हणजे थोडं पेमेंट मुंबईत हो, आणि थोडं त्याला बाहेरून पार्ट कॉज ऑफ झालं ऍक्शन म्हणतो आपण. तर तिथे सुद्धा अंशतः आपण जरी करू घडलं शकतो. कारण त्या ठिकाणी, तरी ग्राहकाला त्या ठिकाणी अधिकार प्राप्त होतो दाखल करण्याचा. म्हणजे जिथे खरेदीचे आणि विक्रीचे व्यवहार व्यवहार होतात होतात, yes. तिथे तुम्ही त्या आयोगाकडे जाऊन दाद मागायचे आणि ते किमतीवर असतं. तुम्ही आता म्हणालात तसं. आता ते मग- ओरिसाचं गिराईक जर पकडलं समजा आपण, भुवनेश्वरचं, मुंबईत त्यांचा व्यवहार झाला आणि मुंबईत त्यांचं ओरिसामध्ये कुठलंच ऑफिस नाही विरोधी पार्टीचं, बरोबर आहे की नाही? तर मग त्यांनी जर ओरिसामधून जर त्यांनी त्यांचा डिमांड ड्राफ्ट क्लिअर केला असेल, ऑर्डर तिथून दिली असेल, मालाची डिलिव्हरी त्यांची ओरिसामध्ये झाली असेल, बर, तर त्यांना मुंबईत येण्याची गरज नाही. ते ओरिसामध्ये होऊ ओरिसामधल्या शकतं एका सगळं. त्यांच्या ज्युरिडिक्शन प्रमाणे ती तक्रार दाखल करू शकतात. म्हणजे एक महत्वाचा मुद्दा असा आहे की वाणिज्य प्रयोजनासाठी खरेदी केलेल्या वस्तूची तक्रार ग्राहक न्यायालय होऊ शकत नाही जोपर्यंत तुम्ही जे प्रॉफिट अर्न करता ते प्रॉफिट तुमच्या लाईव्हलीहूडसाठी म्हणजे तुमच्या उपजीविकेसाठी वापरता असं सिद्ध करत नाही, तोपर्यंत ती तक्रार होऊ शकत नाही. अच्छा, हा एक त्याच्यामध्ये टेक्निकल हिच आहे. बरोबर आहे. तर आता या प्रश्नामध्ये ते आश्रम चालवतात तर त्यांनी ते स्टेटमेंट करावं लागेल की आम्ही चॅरिटेबल बेसवरती चालवतो का कसं ओ, चालवतो, याच्या त्यांनी ओके. स्टेटमेंट करणं गरजेचं आहे. अच्छा, तक्रारीमध्ये, म्हणजे या तक्रारीमध्ये. सगळ्याची पूर्तता म्हणून ह्या केल्यानंतर टेक्निकॅलिटीज आहेत कायद्यातल्या. हा, मला वाटतं त्याचा सुद्धा खूप बारकाईने बारकाईने अभ्यास विचार करावा करणं लागतो. फार गरजेचं बारकाईने आहे. विचार करावा लागतो. देवधर मॅडम, तुम्हाला काय वाटतं, अजून आपण ग्राहक म्हणून बेसिकच पुढे गेलो नाही होत का? अजूनही जेव्हा आपल्याला समोरची व्यक्ती सांगते की जर पक्क बिल बनवलं तर बघा अजून एवढे टक्के तुम्हाला जास्त द्यावे लागतील, त्यापेक्षा तुम्ही कच्चं बिल घ्या. आणि ग्राहक म्हणून आम्ही कच्चं बिल घेतो आणि समजा जर काही प्रॉब्लेम आला, होऊ नये पण जर झालाच तर आम्हाला नीट दाद मिळू शकत नाही, तर आपण अजूनही तिथे अडकलोय बिल्स किंवा पावती यासाठी. आम्ही सांगतोच आहोत की पावतीचा आग्रह धरा आणि पावतीचा आग्रह धरण्यामध्ये तुम्हाला कर कमी पडेल, तुम्ही आता म्हटलात तसं, आणि म्हणून तुमच्या खिशातून कमी पैसे जातील. हे जे एक कमी खर्च आपला होण्याचं जे आमिष आहे, आणि कधी कधी असं वाटतं की हो किती हा मला टॅक्स भरावा लागतोय असं आपल्याला दिसतं, आणि म्हणून आपण पावतीचा आग्रह सोडून देतो. पण असं करताना ना आपण ग्राहक म्हणून चुकतो एवढंच नाही, तर आपण एक नागरिक म्हणून पण चुकतो. बरोबर, असं आमचं म्हणणं आहे. मुंबई ग्राहक पंचायत ही कायम सनदशीर मार्गाने आणि योग्य मार्गानेच ग्राहकांचे हक्क आणि ग्राहकांचं संरक्षण, शिक्षण ह्या बाबतीत काम करत आलेली आहे. आणि त्यामुळे आम्ही जेव्हा सांगतो बिलाचा आग्रह धरा, ते केवळ तुम्हाला तक्रारीची वेळ आली तर, कारण रोज काही तक्रारीची वेळ येत नाही, असं नाही, तक्रारीची बरोबर वेळ कधीतरी येते. मग मला कधीतरी तक्रारीची वेळ येईल म्हणून रोज मग तो 10%, 20% जो काय टॅक्स असेल तो मी भरत राहणं म्हणजे माझ्या खिशाला चाट बसते, अशी भूमिका जेव्हा ग्राहक ठेवतो ती चुकीची 2 कारणांनी ठरते. ग्राहक म्हणूनही चुकीची ठरते आणि एक जबाबदार नागरिक म्हणूनही चुकीची ठरते. आणि दुसरी गंमत बघा, तुम्ही जेव्हा हॉटेलमध्ये खाता आणि जेव्हा बिल येतं, जिथे प्रॉपर बिलिंग सिस्टीम आहे असं तुम्हाला नीट, तिथे तो तुम्हाला सगळे टॅक्स लावूनच बिल देतोय. हो ना, तेव्हा तुम्ही देता ना, पण तसंच ते नेहमी सुद्धा दिलं बिल पाहिजे. आपण परत घेतलं पाहिजे ना आपल्या ते रेकॉर्ड. बिल आपल्या ताब्यात असलंच पाहिजे. आपल्या ताब्यात असलं ते पाहिजे. बिल आपल्या ताब्यात असलं पाहिजे. याचं दुसरं एक कारण आहे की काही कारणाने समजा तुम्हाला दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी काही त्रास झाला तब्येतीचा, तर त्या हॉटेलमध्ये तुम्ही खाल्लेलं आहे हे पुरावा राहतो. अशी वेळ येऊ नये. अगदी खरं. पण आपण म्हणून आम्ही म्हणतो की सजग ग्राहकत्व हे आम्ही तेवढ्यासाठी नेहमी सांगत असतो. आणि म्हणून ग्राहकांची काही कर्तव्य जर आपण इथे जर बघितली, आपण एक फोन घेऊया आणि मग त्या कर्तव्यांकडे हो, येऊया. जरूर, आपल्याशी योगेंद्र शुक्ल बोलतायत कांदिवलीहून. नमस्कार योगेंद्र. मॅडम बोला. मॅडम मला विचारायचं आहे सर, परत प्रश्न विचारा प्लीज. नाही मॅडम, मला मी आपल्या दोघांना नमस्कार. हा, नमस्कार. मला हे सरांना आणि मॅडमला विचारायचं आहे की आता हे जे ऑनलाईन कंप्लेंट करू शकतो का आपण? ऑनलाईन कंप्लेंट? सांगतो. हा. ओके. आणि दुसरा प्रश्न हा आहे
की आता यांचे जे ब्रँचेस आहे अंधेरी कुपरला आहे आणि एक दहिसरला आहे आणि दादरला आहे. आणि त्याचा टायमिंग नाही मॅडम, असं एक शनिवार आहे दहिसरला आणि बाकी दिवस बुधवार आणि शुक्रवार आहे. तर ते टायमिंग 5 to 7 असं काय आहे, तर तो टायमिंग काय वाढू शकत नाही का, असं काही फ्रिक्वेन्सी वाढू शकत नाही का? बरं, धन्यवाद. वेळांबद्दल मला वाटतं तुमच्या म्हणजे संस्थेबद्दलचे होतं ते पहिला प्रश्न होता. आणि ऑनलाईन आपण तक्रार, सर काय सांगाल आपण आता वेळ वाचण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. येस ग्राहकांना तातडीनं न्याय मिळणं हे जरी उद्दिष्ट असलं कायद्याचं, तरी पण कमीत कमी खर्चामध्ये न्याय मिळावा आणि कमीत कमी त्रासामध्ये न्याय मिळावा असं या कायद्याचं धोरण आहे. अच्छा. म्हणून आता म्हणजे शासन स्तरावरती देखील विचार चालू आहे की ग्राहकाला कंझ्युमरच्या म्हणजे फोऱ्याच्या कार्यालयामध्ये येण्याची गरज उरू नये, त्यासाठी त्यांनी ऑनलाईन देखील तक्रार दाखल करता येऊ शकेल, यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. प्रयत्न सुरू आहेत. म्हणजे आपण असं म्हणूया की लवकरच काही कालावधीनंतर ग्राहक त्यांची तक्रार ऑनलाईन दाखल करू शकतील. अजून ते आपण म्हणत विचाराधीन आहे किंवा त्या पद्धतीचे प्रयत्न चालू त्या दिशेने प्रयत्न चालू आहे. मॅडम तुम्ही काय सांगाल? त्यांनी वेळेचं थोडंसं सांगितलं. हो, असं आहे की मुंबई ग्राहक पंचायत ही सर्वस्वी स्वयंसेवी संस्था आहे. बरोबर. ज्याला आजकालच्या भाषेत फंडेड एनजीओ म्हणजे ज्यांना कुठून तरी सपोर्ट, आर्थिक सपोर्ट मिळतो आहे, अशा पद्धतीची ही संस्था नसून आम्ही सर्व स्वयंसेवी कार्यकर्ते असतो. आणि तुम्ही दहिसर किंवा दादर ह्या ज्या शाखा असं जे म्हणालात, ते मला असं वाटतं की तुमचा प्रश्न हा तक्रार निवारण मार्गदर्शन केंद्र जी चालवली जातात त्याच्याविषयी आहे. बरोबर. आणि हे तक्रार निवारणाचं मार्गदर्शन करण्यासाठी एक तर तज्ज्ञ कार्यकर्त्यांची उपलब्धता, त्यांची वेळ, कारण पहा सगळेजण आपापला दैनंदिन व्यवसाय जो काय असेल किंवा उपजीविकेचं साधन असेल, जे त्यांची दैनंदिनी ती सांभाळून हे काम करणारी मंडळी आहेत. त्यामुळे त्याची वेळ अशी संध्याकाळी 5 ते 7 वगैरे अशी असते. दुसरं असं असतं की दहिसर सारख्या ठिकाणी माणूस जो तक्रारदार असेल तो कामावरून आल्यानंतर त्याला 5 ते 7च वेळ असतो त्या तिथे येण्यासाठी. त्याला असं म्हटलं की कारण ग्राहक भवन जे आहे अंधेरीला कूपर हॉस्पिटलच्या मागे, तिथे जे तक्रार मार्गदर्शन केंद्र चालतं ते 2:30 ते 5 आणि आठवड्यातून 3 दिवस असं चालतं. पण मग असं होतं की मंडळी म्हणतात की नाही, हे 2:30 ते 5 म्हणजे आम्हाला सुट्टी घेऊन तक्रार करायला यावं लागेल, त्याच्यापेक्षा कुठेतरी संध्याकाळी ठेवाल का? तर अशा हिशोबाने जिथे आम्हाला मुंबईमध्ये आपल्याला माहिती आहे कार्यकर्ते जसे आम्हाला लागतात तशी जागा पण लागते. तर हे सगळं सांभाळून स्वयंसेवी पद्धतीने काम करताना ती वेळेची मर्यादा ही पाळली जाते. पण आपली जी अडचण आहे ती समजून जसं जसं शक्य होईल तसं तसं संस्था नेहमीच प्रयत्नशील राहील. आणि दुसरी एक अशी मी आपल्याला सुचवीन की आपण मुंबई ग्राहक पंचायत .org ही जी संस्थेची वेबसाईट आहे तिथे जाऊन तिथून ईमेलनी तक्रार आपल्याला जर करायची असेल तर पाठवण्याचा प्रयत्न करून बघा. ती यंत्रणा अजून पूर्णपणे कार्यरत आहे असं मीही म्हणू नाही शकत, पण ईमेलनी आलेली तक्रार ही नंतर आपल्याला मार्गदर्शनासाठी आमचे कार्यकर्ते तिथे उपलब्ध असतील आणि आपल्याला ईमेलनी उत्तर पाठवू शकतील कुठेतरी. आणि जर आपल्याला न्याय हवा असेल या अनुषंगाने किंवा आपल्याला जर दाद मागायची असेल तर आपण थोडासा वेळ इतर गोष्टींसाठी सुद्धा काढत असतो. इतर अनेक गोष्टींसाठी आपण आवर्जून सुट्टी घेत असतो. तर मला वाटतं जर आपली फसवणूक होती असं लक्षात आल्यानंतर 1 दिवस सुट्टी घ्यावी लागली किंवा हाफ डे घ्यावा लागला तर तो घ्यायला काही हरकत नाहीये, नाही का, दाद मिळण्यासाठी, न्याय मिळण्यासाठी. पण एक फोन आहे, दीपक आपल्याशी बोलतायत सिंधुदुर्गहून. नमस्कार. हॅलो. हॅलो. नमस्कार सर. नमस्कार. मला माझ्या डीलर 2 व्हीलरच्या डीलरकडनं गाडी पाहिजे आहे. मी समोरून पैसे घेऊन जातोय, पण डीलर मला गाडी नाकारू शकतो का? बर, मला एक्शोरूम प्राइस मध्ये गाडी पाहिजे, कारण का इथं बाकी सगळे जे टॅक्सेस घेतात ते एक्सेस मध्ये घेतात आणि डीलर सुद्धा जो आहे तो माझ्याकडनं एक्शोरूम प्राइस पेक्षा जास्त प्राइस घेतोय. सर काय सांगाल? आणि त्या बरोबरीने आम्हाला हेही सांगा की कोणत्या कोणत्या गोष्टींची फसवणूक झाल्यानंतर सेक्टर्स कोणती कोणती ज्याच्यामध्ये दाद आपण मागू शकतो? यांच्या प्रश्न उत्तर आपण नंतर देऊ. तर प्रामुख्यानं आपल्याकडे जे सेवेत त्रुटी असतात तर त्याच्यामध्ये हाऊसिंग सेक्टर एक महत्वाचं आहे की आपण फ्लॅट खरेदी करतो तर बिल्डर जे आहेत ते वेळेवरती ताबा देत नाहीत. बरोबर.
किंवा किंमत मध्येच जास्तीची आकारली जातात, अग्रीमेंट रजिस्टर करत नाहीत पैसे घेऊनही, किंवा एरिया कमी देतात, कार्पेट एरिया. एवढं म्हणजे जागरूक पाहिजे की आपल्याला समजा 1000 स्क्वेअर फुटाचा कार्पेट एरिया आहे तर कार्पेट एरिया 1000च आहे की नाही मोजून घेतला पाहिजे. ऑक्युपन्सी सर्टिफिकेट देत नाहीत, कन्व्हिन्स देत नाहीत. तर अशा अनेक तक्रारी आमच्याकडे चालतात आणि अनेक शेकडो लोकांना आतापर्यंत रिलीफ मिळालेली आहे. त्यानंतर बँकिंग सेक्टर एक महत्वाचं आहे. समजा आपण लोन घेतो, कर्ज घेतो, कर्ज घेतल्यानंतर आपली प्रॉपर्टीचे कागदपत्र गहाण असतात, प्रॉपर्टी गहाण असतं, आपलं पूर्ण कर्ज फेडलेलं असतं, तरी पण तो काही बँका अशा करतात की त्यांचे कागदपत्र द्यायला टाळाटाळ करतात, वापस द्यायला, नो ड्यू सर्टिफिकेट देत नाहीत, किंवा तुमचं मॉर्गेज जे आहे ते रिव्हर्स मॉर्गेज रिलीज करत नाहीत. तर अशा प्रकारच्या बँकिंग सेक्टरमधल्या केस असतात. नंतर इन्शुरन्स, म्हणजे जे डेथ क्लेम अराईज होतात किंवा अजून मॅच्युरिटीचे क्लेम अराईज होतात, अशा वेळेला बऱ्याचशा वेळेला इन्शुरन्स कंपन्या छोट्याशा कारणावरनं इन्शुरन्सचे क्लेम नाकारतात. विशेषतः ज्या मेडिकल क्लेम असतात ते प्री एक्झिस्टिंग नावाचा एक डिसीज असतो, काही असो, कुठलाही असो, तर तो शोधून काढतात. समजा क्लेम जर 3 वर्षाच्या आत झाला असेल इन्शुरन्स घेतल्यापासून तर त्यांना तर अधिकार पण तसा आहे. पण आपण कुठं कन्सल्ट केल्याच्या पूर्वी डॉक्टरकडे, तिथून कागद तयार करणार, सर्दी खोकल्याला कोणतं औषध घेतलं, कुठल्या डायग्नोस स्टेट केल्या, आणि ते रेकॉर्डवरती आणणार. आणि त्याच्यामुळे ते आपल्याला तिथून दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालला असतो आणि फिल्मशी कारणावरून क्लेम रिजेक्ट करले जातात. नंतर मेडिकलच्या केसेस, मेडिकल वैद्यकीय निष्काळजीपणा ज्याला म्हणतो, अशाही केसेस बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये चालतात. आता वैद्यकीय सेवा म्हणजे काय की जेव्हा डॉक्टरकडे आपण पेशंट म्हणून जातो आणि डॉक्टर तुम्हाला ट्रीट करण्यासाठी तयार असतो, तेव्हा तुमचं आणि पैसे द्यायला तुम्ही तयार असता, तर तेव्हा तुमचं रिलेशन तयार होतं. म्हणजे एक सर्व्हिस प्रोव्हायडरचं आणि कंझ्युमरचं. पेशंट हा कंझ्युमर आणि डॉक्टर हा सर्व्हिस प्रोव्हायडर. तर डॉक्टरची ड्युटी काय आहे की व्हेन ही अंडरटेक दी ड्युटी टू ट्रीट, ही अंडरटेक म्हणजे ही शुड एक्सरसाइज प्रॉपर केअर. आणि जर प्रॉपर केअर ही ड्युटी झाली त्यांची आणि प्रॉपर केअर एक्सरसाइज नाही केली तर ती ड्युटी ऑफ ब्रीच होतं, ब्रीच ऑफ ड्युटी होतं. आणि जेव्हा ब्रीच ऑफ ड्युटी होतं तेव्हा देर इज इंजुरी टू दी पेशंट, देर इज अ कॉज ऑफ ऍक्शन फॉर प्रोसिडिंग अगेन दी डॉक्टर अबाउट दी मेडिकल नेग्लिजन्स. तिथे तर पावती वगैरेचा पण प्रश्न नसतो. पावती इन्सिस्ट करायला पाहिजे आपण करू शकतो. कन्सल्टेशन, हो, कन्सल्टेशनची पावती देतात डॉक्टर लोक. अच्छा, तुम्ही जेव्हा पेशंट म्हणून जाता तेव्हा तुम्ही जेव्हा त्यांना चार्जेस, तुमच्याकडे चार्जेस घेतले जातात फीजचे, त्याची पावती तुम्ही मागितली पाहिजे, दिली पाहिजे. अजून कोणते सेक्टर्स आपल्याकडे? अगदी थोडा वेळ आणि मला मॅडमकडे पण जायचं. दिस इज एंडलेस. ज्या ठिकाणी आपल्याला सेवा पुरवठादार आहेत त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी आली, रेल्वे आली, टुरिझम आलं, नंतर तुमचं दूरध्वनीच्या सगळ्या कंपन्या झाल्यात, याला एंडलेस आहे. म्हणजे ही एक्झॉस्टिव्ह व्याख्या होऊ शकत नाही. जिथे जिथे तुम्ही सेवा घेता, पैसे देऊन सेवा घेता, ज्या क्षेत्रातल्या त्या ठिकाणचे सेवा पुरवठादार या कायद्याखाली येतात. अच्छा, म्हणजे वस्तू तर आहेतच, वस्तू तर आहेच, पण सेवा देणारी ही यंत्रणा जी असतात त्याही या कायद्यामध्ये कव्हर झालेल्या आहेत. बेसिकली आम्ही 2 गोष्टी डिसाईड करतो की सेवा देत असताना सेवेमधली त्रुटी, बरोबर, जसं मगाशी सांगितलं मी, आणि मालामधला पुरवठा, सदोष मालाचा पुरवठा, बरोबर, आणि अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस. जसं आता बॉटल ही आपण पाण्याची बॉटल पितो, त्याच्यावरती किंमत 10 रुपये लिहिली आहे, पण तुमच्याकडून घेणार 12 रुपये, त्याची पावती देणार नाही. तर दिस इज कॉल्ड अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस. तर ह्या गोष्टी या कायद्याखाली आम्ही डिसाईड करतो. आणि आतापर्यंत आपल्या माहितीसाठी सांगतो, 1989 नोव्हेंबरमध्ये आयोगाची स्थापना झाली. त्याच्याबरोबर काही कंझ्युमर फोरा पण स्थापना झाली डिस्ट्रिक्टचे. आणि नंतर आता 40 फोरा आपल्याकडे काम करतात. आणि आयोगाचे 3 खंडपीठ आहेत. मुंबईला मेन खंडपीठ, 2 बेंचेस चालतात, आणि 2 खंडपीठ आहे सर्किट बेंच म्हणतो आपण त्याला. एक नागपूरला आहे आणि दुसरं औरंगाबादला आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रभर आतापर्यंत 3,67,000च्या वर जवळजवळ केसेस आमच्याकडे आलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या. आता जे सेक्टर वाजून दाखवलं ते, आणि 3,33,000च्या आसपास डिसाईड केलेले आहेत. क्या बात. म्हणजे जर आपण जागरूक ग्राहक म्हणून वावरलो तर आपल्याला न्याय हा मिळू शकतो. मॅडम, वेगाने मिळू शकतो. जाता जाता आता आपल्याकडे काहीच वेळ आहे, तर तुमच्याकडे एक छान सापशिडी सुद्धा आहे आणि आपल्या सगळ्या ग्राहकांची कर्तव्य काय आहेत ते सुद्धा तुम्ही सांगा. तुम्ही बोलायला सुरुवात केली तर एकीकडे आपल्याला स्लाइड दिसू शकेल. काय कर्तव्यांच्या विषयी आपण मगाशी स्लाइड दाखवलीच. त्याच्यामध्ये चोखंदळपणाच्या बरोबरच एक सामाजिक बांधिलकी, मगाशी मी जे बिल घेण्याचं म्हटलं ना, ती सामाजिक बांधिलकी, किंवा आता तुमच्याकडे वाहन असेल तर त्याचं ते PUC अंडर कंट्रोल नेहमीच आहे ना असं बघणं, हे म्हणजे आपल्याला स्वच्छ पर्यावरणाचा हक्क दिलाय, पण माझ्याकडून पर्यावरणाला घातक असं मी काही करत नाही ना, हेही ग्राहकांनी बघायला पाहिजे. आणि ह्या सगळ्या शिक्षणासाठी मुंबई ग्राहक पंचायतीचा शिक्षण विभाग नेहमी उत्सुक आणि तयार असतो.
खूप महिला आहेत आमच्याकडे आणि शिक्षक आणि शिक्षिका असे सगळे मिळून आम्ही ग्राहक शिक्षणाचं काम करतो. त्याच्यासाठी ह्या आरोग्याच्या सबसिडीसारखं आम्ही काहीतरी एखादं टूल बनवतो की जेणेकरून लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत, वृद्धांपर्यंत सगळ्यांना जो जो जन्मला तो ग्राहक आहे. म्हणून हे ग्राहक शिक्षण सगळ्यांसाठी त्यांच्या त्यांच्या वयाप्रमाणे, कलाप्रमाणे, गरजेप्रमाणे, आर्थिक परिस्थितीप्रमाणे असं देण्याचा आमचा नेहमी प्रयत्न असतो. आणि त्यातून हे जे कार्य पुढे जातं त्यातून आम्हाला खात्री आहे की ग्राहकांचे दबाव गट गावोगावी तयार होतील आणि आपल्याला ग्राहकाला आपण गृहीत धरू शकत नाही, गृहीत धरू शकणारच नाही अशा तऱ्हेची मनोभूमिका ही सेवा पुरवठादारांची किंवा वस्तू उत्पादकांची अशी मनोभूमिका होईल की नाही आपण नाही ग्राहकांना गृहीत धरू शकत. आय हॅव टू बी केअरफुल, मला माझं नीट केलं पाहिजे. हो, आपण त्या प्रश्नाकडे येऊया. पण आधी आपण दाद कशी म्हणजे जर मदत हवी असेल कोणाला तर तुम्हा दोघांचेही हेल्पलाईन नंबर्स आपण आपल्या आधी सगळ्या प्रेक्षकांना दाखवूया आणि मग त्याच्यानंतर त्यांनी जो प्रश्न विचारला होता त्याचं अगदी थोडक्यात उत्तर देऊ. जवळजवळ समारोपाकडेच आपण येणार आहोत. तर आपण दाद किंवा जर मदत हवी असेल तर आपण कुठे संपर्क साधू शकतो? मुंबई ग्राहक पंचायत, त्यांचा दूरध्वनी क्रमांक आहे 022 STD कोड 26281839. हा त्यांचा नंबर आहे मुंबई ग्राहक पंचायतीचा. इथे तुम्ही कॉल करून तुम्हाला हवी असलेली मदत तिथे मागू शकता. आणि राज्य ग्राहक तक्रार निवारण मुंबई म्हणजे राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग मुंबई इथला नंबर आहे 022 STD कोड पुन्हा एकदा 22072097. हा इकडचा नंबर आहे. या दोन्ही ठिकाणी फोन करून तुम्ही तुमच्या जर काही शंका असतील, तुम्हाला जर काही मदत हवी असेल तर तुम्ही इथे मागू शकता. सर, शेवटचं मिनिट राहिलंय, त्यांच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही एका वाक्यात काय सांगाल? त्यांनी 2 व्हीलर बद्दल विचारलं होतं की एक शोरूम प्राइस असते आणि अशा पद्धतीने डीलर पैसे आहेत त्यांच्याकडे. डीलर नाकारू शकत नाही कारण त्यांनी ऑलरेडी पैसे घेऊन गेलेले आहे, त्यांच्याकडे त्यांनी वोचर पण घेतलेला असेल आणि किमतीपेक्षा जर जास्त पैसे मागत असतील डीलर तर ती अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस आहे. तर त्याची दाद ते तक्रार न्यायालयामध्ये दाखल करू शकतात. बरोबर आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये मी म्हटलं तसं की विषय खूप मोठा आहे, पण तरी सुद्धा या सगळ्यामधून एकच असं निश्चितपणे बाहेर पडतं की ग्राहक म्हणून जर आपण जागरूक असू आणि जर आपल्याला न्याय हवा असेल किंवा आपल्याला दाद मागायची असेल तर आपल्याकडे अशा संस्था आहेत, आपल्याकडे न्याय देण्यासाठी कायदा आहे जो सदैव आपल्यासाठी तत्पर असतो. फक्त आपण त्याचा उपयोग योग्य पद्धतीने करून घेणं हे सर्वस्वी ग्राहक राजाचं काम आहे, नाही का? त्याचं एक कर्तव्य आहे. सर आणि मॅडम आज इथे आलात आणि इतक्या छान पद्धतीने आम्हाला माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते. आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांचे सुद्धा आभार मानायचे ज्यांच्यामुळे आजची ही चर्चा खऱ्या अर्थाने खुलत गेली. नव्या विषयासह नव्या कार्यक्रमात पुन्हा भेट होईलच, पण आज इथेच थांबतोय. नमस्कार.